मित्रांनो, कोणत्याही भीतीवर मात करण्यासाठी एकच उपाय असतो, तो म्हणजे त्या भीतीला फेस करणे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचं उदाहरण दिलं होतं. या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचं उदाहरण देणार आहे. आता तुम्हाला लोकांसमोर जाण्याची भीती वाटते, पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, लोकांसमोर जाऊन उभे राहाल, लोकांसमोर जाऊन बोलाल, भाषण द्याल. त्यामध्ये तुमचं ततपप होऊ शकतं, त्यामध्ये तुमच्या चुका होऊ शकतात, तुम्ही अडखळू शकतात. काही मुद्दे तुम्हाला व्यवस्थित मांडता येऊ शकणारही नाहीत आणि त्यावेळी लोकांच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स येतील. निगेटिव्ह कमेंट्समुळे तुमचा मॉरल डाऊन होऊ शकतो, आत्मविश्वास डाऊन होऊ शकतो, तुम्ही हर्ट होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला पुढे ॲक्शन घेणंही नकोसं वाटेल. तर त्याला टॅकल कसं करायचं, त्यावर मात कशी करायची, यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. CBAAA टेक्निकमधलं चौथं ॲक्रोनिम, ज्याचा फुल फॉर्म आहे एक्सेप्टन्स इग्नोरन्स फिल्टर. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा भाषण द्याल त्यावेळी तुम्हाला लोक तुमच्या भाषणानुसार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कमेंट्स करतील. काही लोक तुमचं मनापासून कौतुकही करतील. काही लोक मुद्दामून खोडा काढण्यासाठी, तुमचा मजाक उडवण्यासाठी कौतुक करतील. काही लोक एवढी निगेटिव्ह कमेंट्स करतील की ज्यामुळे तुम्ही हर्ट होऊ शकता, तुमचा कॉन्फिडन्स मॉरल डाऊन होऊ शकतो. अशावेळी तुम्हाला लावायचं आहे एक्सेप्टन्स इग्नोरन्स फिल्टर. अशावेळी कोणत्या कमेंट्सनी आपला कॉन्फिडन्स अप होणार आहे, कोणते कमेंट्स लक्षात घेतल्यामुळे आपले स्किल्स डेव्हलप होण्यासाठी, आपला 4 पावलं पुढे जाण्यासाठी, आपल्याला डेव्हलप होण्यासाठी मदत होणार आहे, कोणत्या कमेंट्समुळे आपल्या सुधारणा होणार आहे, त्या कमेंट्स एक्सेप्ट करायच्या. आणि ज्या कमेंट्समध्ये आपला मॉरल डाऊन होणार आहे, कॉन्फिडन्स डाऊन होणार आहे, आपला हर्ट होणार आहे, ज्या लोकांनी त्यांच्या संस्कारानुसार, त्यांच्या बिलीफनुसार, त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार केलेल्या आहेत, ज्याला खरं म्हणजे काही अर्थच नाही आहे, अशा इग्नोर करायच्या. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, अरे छोड़ो इन बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे की जनरली काय असतं की काही गोष्टी ह्या डेव्हलप करायला वेळ द्यावा लागतो. तुम्ही भाषणात तुमची बोबडी वळत असेल, तुम्ही बोबडा बोलत असाल, किंवा तुम्हाला रचा उच्चार व्यवस्थित करता येत नसेल. काही लोक रचा उच्चार ल असा करतात, नचा उच्चार नचा उच्चार न असा करतात. तुम्हाला काही गोष्टीमध्ये तुम्ही कायमच अडखळत असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही क्षणात किंवा काही महिन्यामध्ये सुधारणा शक्य नाही आहे. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. त्यासाठी कदाचित तुम्हाला मेडिकेशनही घ्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रयत्न, मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे तोपर्यंत लोकांच्या कमेंट्स येत राहणार. पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडता कामा नये. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहायला हवेत. कारण लोकांच्या कमेंट्समुळे तुम्ही सुधारणा करणार नाही आहात, तर तुम्ही जे प्रयत्न करणार आहात, तुम्ही जे मेहनत घेणार आहात, तुमची जी कन्सिस्टन्सी आहे, तुमचा जो रेझिलियन्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रगती करणार आहात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कायम ध्यानात ठेवून प्रयत्न करत राहायला हवेत. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या समजा चुका असतील किंवा स्वतःमध्ये काही विकनेसेस असतील, ते सुधारण्यासाठी योग्य वेळ देणं हाच एक उपाय आहे आणि तोपर्यंत लोकांच्या कमेंट्सला इग्नोर करत राहायचं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे स्वतःचे जज स्वतः व्हायचं. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला ओळखणारी जी व्यक्ती आहे, जी सगळ्यात महत्त्वाची जी व्यक्ती आहे, ते तुम्ही आहात. तुमचे विकनेसेस, तुमचे स्ट्रेंथ, तुमचं पोटेन्शियल, तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, तुमच्या कॅपॅबिलिटीज हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच जाणता. त्यामुळे तुम्ही भाषण कसं दिलं आणि कसं दिलं नाही, ते या बेसिसवरती, म्हणजे तुमच्या कॅपॅबिलिटीज आणि तुमच्या पोटेन्शियलच्या बेसिसवरतीच तुम्ही जज केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही शांतपणे बसून त्याचं एस्टिमेशन करा. त्याच्यावर विचार करा की मी काय सुधारणा करू शकतो, काय चांगलं बोललो
आणि त्याच्यानुसार पुढच्या भाषणामध्ये सुधारणा करत जा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. आणि जरी लोकांचं जे बोलणं आहे, लोकांचे जे कमेंट्स आहेत ते एक प्रतिक्रिया म्हणून घेऊ शकता, एक आपल्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यावर जो अंतिम निर्णय आहे तो तुमचा असायला हवा. स्वतःचे सुप्रीम जज तुम्ही स्वतः व्हा. तर मित्रांनो, एक्सेप्टन्स इग्नोरन्स फिल्टरमध्ये आपण पाहिलं 3 गोष्टी, ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक्सेप्टन्स इग्नोरन्स फिल्टर हा कसा लावायचा. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट काही क्षणात सुधारणं शक्य नसते, त्यासाठी पुरेसा वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देणं आणि तोपर्यंत लोकांच्या कमेंट येत राहतील त्याला इग्नोर करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे जज स्वतः होणं, स्वतःचे सुप्रीम जज स्वतः होणं. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, लिहून ठेवा आणि त्यावर काम चालू करा. तर मित्रांनो, तुम्हालाही अशाच अनुभव असतील. तुम्ही जर तुमच्या भीतीवरती मात करण्याचं ठरवलं असेल, ॲक्शन घेतली असेल, पण लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्समुळे तुमचं मॉरल डाऊन झालं असेल, तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल, ज्यामुळे तुम्ही प्रयत्न करणंच सोडून दिलं असेल, अशा गोष्टी तुमच्या बाबतीत झाल्या आहेत का? अशा गोष्टी तुमच्या बाबतीत वारंवार होतात का आणि होत आहेत का? आणि त्यावरती तुम्ही कशाप्रकारे मात करणार आहात आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.